आपण बघूया ब्लाऊज कसा झालाय, नंतर मी हा ब्लाऊज अस्तरवर कटिंग कसं केलाय ते पाहू. तर ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल कटिंग व्हिडिओ, त्यांनी जाऊन बघा ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. आपण 31 साईजमध्ये एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग केलेली आणि नंतर मग मी एक एक ब्लाऊज घेऊन मेन फॅब्रिकवर कटिंग केली. तर हा ब्लाऊज 31 साईजमध्ये प्रिन्सेसमध्ये आपण कट केलाय. याला कस्टमरच्या आवडीनुसार लटकन बनवलेत. पुढची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. 9.5ची बाही आहे आणि आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार आपण याला गळा घेतला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे. बऱ्याच ताईंची कमेंट होती का आपण स्टिचिंग व्हिडिओ दाखवा, पण ज्यावेळेस आपले 10,000 सबस्क्रायबर होतील नक्कीच आपले स्टिचिंग व्हिडिओ येतील. तर कमेंट करा आणि याची कटिंग मी अस्तरवर कशी केली ते नक्कीच बघा. आणि ज्यांना याचा फुल व्हिडिओ पाहायचा आहे त्यांनी एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग केली तो व्हिडिओ जाऊन बघा. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत अस्तरवर ब्लाऊज कटिंग. आता मी मेन फॅब्रिकवर कटिंग करते. मी अस्तर अगोदर कटिंग केलेली. याचा फुल व्हिडिओ आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. म्हणजे आपण एक सोबत 31 साईजमध्ये 4 ब्लाऊजची कटिंग केली. हा आपला त्याच्यातला मी जवळजवळ 3रा ब्लाऊज कट करते. आता याला काट आलेत त्याच्यामुळे मग मी हे बाहीला काट घेणार. आता मी अगोदर याची बाही कटिंग करते. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मेन फॅब्रिकवर सगळी कटिंग एकदम सविस्तर केलेली आहे. मेन कटिंग आपली फक्त अस्तरवर असते. नंतर जरी मेन फॅब्रिकचा कपडा उरला तर आपण अस्तर स्टिच केल्याच्या नंतर तो उरलेला कपडा पूर्णच काढून टाकतो. हा झाला पाठीचा भाग. आता पाठीचा भाग काढताना कधी पण बंद बाजूनेच आपल्याला पाठीचा भाग काढावा लागतो. पाठीचा भाग झाला, आपली बाही कटिंग झाली. आता आपले फ्रंट राहिला. तर आपल्याला जिथं आपल्याला वाटतंय की इथं जागा व्यवस्थित पुरती तर त्या ठिकाणी आपण ठेवून कटिंग करू शकतो. आता हे 2 पार्ट मी ठेवून याची कटिंग करणार. लाईट आली उडते म्हणून मग मी टाचन पिन लावले. त्याच्यानंतर आपण अजून एक पार्ट राहिला आहे आपला. कधी पण एक सोबत ब्लाऊज जर कटिंग केले तर कधी कोणताही गोष्ट मिस करायची नाही, कारण मेन फॅब्रिकचा अंदाज आपल्याला मग येणार नाही. आपण कसं करतो, मेन फॅब्रिक जर जास्त असेल तर आपण कुठं पण ठेवून फटाफट कटिंग उरकण्याचा प्रयत्न करतो, परत अडचण यायला नको. तर लक्षात ठेवून आपल्याला हे सगळे पार्ट घ्यायचेत आणि त्याच्यासोबत आपल्याला कटिंग करायचे. झाली आपली कटिंग. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 31 साईजमध्ये आपण 4 अस्तरची कटिंग केलेली. त्याच्यातलाच हा मी 4था ब्लाऊज कटिंग करते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जसा थंबनेल तुम्ही पाहिलाच, खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग आली. आणि आपल्याला एकाच कस्टमरचे हे 4ही ब्लाऊज होते. परत एकदा सांगते, 31 साईजमध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आपल्या ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊजची कटिंग दाखवली. आणि आता मी ही मेन फॅब्रिकवर याची कटिंग करते. आता आपल्याला बाहीला पण काट आलेत आणि आपल्याला कमरेवर पण काट घ्यायचे, म्हणजे पाठीच्या भागाला पण काट घ्यायचे. तर जी मोठी साईज होती काटाची ती मी दंडावर घेतलेत आणि हे मी पाठीमागच्या भागाला घेतलेत. आता बंद बाजू माझ्याकडून ठेवणार. अगदी 1-2 मिनिटांमध्ये आपलं अस्तर ब्लाऊज कटिंग होऊन जातं, कारण त्याला एकदम फेस टू फेस कटिंग करायची नाही, आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचंच.
आता आपले हे 2 पार्ट आपण कुठं पण ठेवण्याचे कटिंग करू शकतो. आता पिसाला नॉर्मल ज्यावेळेस मी साडी खोललेली त्यावेळेसच त्याला थोडंसं डाग पडलेला वाटला मला, कलरचा डाग आहे. तर ते आपल्याला लक्षात घेऊनच मग मी त्याची कटिंग करते का ते आपल्याला कशामध्ये घ्यायचं नाही. किंवा जरी कपडा कमी पडला अशा वेळेला काय करायचं, जो झाकून जाणारा पार्ट आहे अशालाच मग ते जॉईंट करायचे. कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी होऊन जातं, कितीही भारीतली साडी असली तर काहीतरी फॉल्ट येतोच, किंवा विरलेलं जरी असेल तर त्यावेळेला पण आपण अशाच पद्धतीने करायचे. जिथं ते भाग कामात येणार नाही अशा ठिकाणीच, किंवा झाकून जाईन अशा ठिकाणीच आपल्याला जॉईंट करायचे. आता जवळजवळ माझा हा 4था ब्लाऊज कटिंग आहे. एकाच वेळेला आपण 4 अस्तर कट केले आणि त्याच्यातलेच मग मी अस्तर एक एक करून बाकीचं मेन फॅब्रिकवर कटिंग केले. आता हा आपला 4था ब्लाऊज पण कंप्लीट झालाय. याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. आणि जे नवीन आहेत त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. आपलं फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने, आणि परत एकदा सांगते यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने.